तर मंडळी आज जायचंय आपल्याला लग्नाला आणि हा असा आहे माझा आजचा लुक. जुनी साडी जुना ब्लाऊज काढलाय. काय करणार, ब्लाऊजच नाही. सकाळपासून 3-4 ब्लाऊज उसवले पण एक बसना झालाय. एवढं पण नाही जाड व्हावं माणसाने. किती दिवस झाले बाबा, किती वजन कमी करण्याचा प्रयत्न करते पण कशाने एवढी फुगत चालली काय समजत नाही. कितीतरी साड्या आहेत घरात अशा छान छान, पण त्याच्यावरचे ब्लाऊज अजिबात बसत नाहीत. कसं तरी शोधून शोधून साडी काढली ह्या ब्लाऊजवर मॅच होणारी. हा ब्लाऊज आता जसं काही कॉमनच झालाय, कुठल्या पण साडीवर नेसा. हा ब्लाऊज घाला आणि कुठली पण साडी नेसा. तर अशा कलरचे मला असं वाटतंय अजून 2-4 वेगळे वेगळे डिझाईनचे ब्लाऊज शिवून ठेवले म्हणजे उपयोगी येतील असंच वाटायला लागले आता. तर थोडी झाली होती लग्नासाठी तयार आणि तितक्यात आली नात. नात बोलली मी काढते फोटो, तुम्ही आज छान नटलाय. तर नटणं कसलं आपलं हे रोजच झालेलं आहे. आपलं फेअर अँड लवली लावायची, एखादी छान हेअरस्टाईल करायची आणि अडकवायचं गळ्यातलं कानातलं की निघाली लग्नाला. तर झालं थोडंसं फोटोशूट. ती होती म्हणून फोटोशूट झाला आणि हा व्हिडिओ घेता आला. नाहीतर एकटं माणूस असल्यावर कुठले व्हिडिओ घेता येतात आणि कुठलं काय. तर निघाली बघा लग्नाला आणि मेकअपच्या त्या साडीच्या ब्लाउजाच्या आणि मेकअपच्या फोटोशूटच्या नादात लग्नाला झाला उशीर. मंगलाष्टिका चालू झाल्यावर मी लग्नाला पोहोचली. सगळ्यात मागं जागा भेटली होती पण जवळच्याच पाहुण्याचं लग्न होतं. ते बोलले पहिलं जेवून घे जा. सगळेजण जेवून बसले आणि तूच राहिलीस जेवायची. मग काय आली इकडं जेवायला. आज होतं लग्नाच्या दिवशी एकादश पण होती. तर बऱ्याच बायकांचं चाललं होतं इकडून तिकडे जा तिकडून इकडे जा. कारण जे वाढपे मंडळी होते ते सांगत होते की ज्यांना एकादशी नाही ते वेगळे बसले ना की वाढायला आम्हाला सोपं जाईल. मग असं करत करत आलं बाबा पंत्रवाळीत सगळं काही जेवण आणि जेवणाचा मेनू पण मस्तपैकी होता. ताव मारला आणि निघाली परत घरी.